हॅलो गाईड, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर माझी जेवढी काही यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्या सर्वांचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आपले चॅनल जेव्हा मॉनिटाईज होते तर आपले चॅनल मॉनिटाईज होताना यूट्यूब कोणकोणत्या गोष्टी चेक करते, तर त्याबद्दलच आज आपण सांगणार आहोत आणि त्याबद्दल मी सगळी माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला या माझ्या चॅनलवर यूट्यूब बद्दल सगळी माहिती मिळत असते. आणि तुम्ही ज्या काही कमेंट करता आणि या कमेंटचे उत्तर सुद्धा प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, आज नवीन एक गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला. जर कोणाचे चॅनल जर माझ्या चॅनलवर जर काही प्रमोशन करायचे असतील तर मी फ्री फंड मध्ये प्रमोशन करणार आहे. तर फक्त मला इन्स्टावर फॉलो करायचा आहे आणि तुमच्या चॅनलचा स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट काढून पाठवा, म्हणजेच मी तुमच्या चॅनलला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रमोशन करणार. तर मित्रांनो, आजचा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, तर सुरुवातीला यूट्यूबचा क्रायटेरिया आपण पूर्ण करायला पाहिजे. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा पब्लिक वॉच टाइम हा क्रायटेरिया जेव्हा आपला पूर्ण होतो तेव्हा लॉंग व्हिडिओच्या मॉनिटायझेशन साठी आपण यूट्यूब कडे ऍप्लिकेशन करू शकतो. जर तुमचे शॉर्ट चॅनल असेल तर शॉर्ट चॅनल साठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज तुमचे जर पूर्ण असतील तर मित्रांनो आपले शॉर्ट चॅनल सुद्धा मॉनिटाईज होऊ शकते. परंतु मित्रांनो, की आपले चॅनेल स्वतःचे फेस कॅम बनवून व्हिडिओ पाहिजेत. आपले व्हिडिओ कोणाचीही कॉपी पेस्ट करून लॉंग व्हिडिओसाठी दुसऱ्याचा एखादा व्हिडिओ आपण घेतला आणि कॉपी पेस्ट केला आणि त्या व्हिडिओला जर जास्तीत जास्त व्ह्यू झाले, जास्तीत जास्त सबस्क्रायबर आले, तर मित्रांनो यूट्यूब ज्या व्हिडिओचे जास्त वॉच टाइम आहे त्या व्हिडिओला अगोदर चेक करते. आणि तो व्हिडिओ जर आपण कॉपी पेस्ट केलेला असेल तर मित्रांनो आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. शॉर्ट व्हिडिओ मध्ये तसंच आहे की ज्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यू झालेले आहे तो व्हिडिओ आपण कोणाचा तरी कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे का, अशा प्रकारे यूट्यूब अगोदर चेक करते. दुसऱ्याचा कॉपी पेस्ट करून आपण व्हिडिओ जर लॉंग व्हिडिओ जर टाकला आणि त्याला जो जर व्हायरल झाला त्याला जास्तीत जास्त बऱ्याच लोकांचे एका व्हिडिओमध्ये यूट्यूबचा पूर्ण क्रायटेरिया पूर्ण होतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो तेव्हा स्वतःचा फेस कॅम करून व्हिडिओ बनवा, म्हणजे आपला व्हिडिओ एखादा एक दिवस असा येईल की आपले सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतील आणि एका दोन व्हिडिओ मध्ये आपला यूट्यूबचा काय क्रायटेरिया पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आज हे सांगायचे होते की यूट्यूब मॉनिटाईज करताना कोणता व्हिडिओ अगोदर चेक करते. तर ज्या व्हिडिओचे सबस्क्रायबर जास्त आले आहेत, ज्या व्हिडिओवर जास्त वॉच टाइम आलेला आहे आणि जो व्हिडिओ आपला व्हायरल झालेला आहे, तो व्हायरल झालेल्या व्हिडिओला यूट्यूब अगोदर चेक करते. त्याचा वॉच टाइम हा बरोबर आहे की नाही, हा व्हिडिओ कॉपी पेस्ट तर नाही, अशा प्रकारे यूट्यूब चेक करून आणि नंतर आपले चॅनेल मॉनिटाईज करत असते. तर मित्रांनो, या ठिकाणी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि कोणाचे जर चॅनल प्रमोट करायचे असेल माझ्या चॅनलवरून तर मित्रांनो, नवीन क्रिएटरांना ही एक सुवर्ण संधी आहे. मी काहीही घेणार नाही, फ्री मध्ये चॅनल प्रमोशन करणार. तुम्हाला फक्त माझ्या इंस्टावर मला फॉलो करायचे, सबस्क्राईब करायचे, त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा. तुमचे चॅनल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या चॅनलचे नाव प्रमोशन करेन. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन यूट्यूबचे अपडेट घेऊन मी तुमच्या समोर येत असतो. कोणाच्या काही शंका असतील, कोणाच्या काही अडचणी असतील तर कमेंट जरूर करा. प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.